नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अखेर महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असं म्हणता म्हणता आता रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज हा कार्यक्रम शूट करेस तोपर्यंत काँग्रेसच्या 2 याद्या जाहीर झाल्या होत्या उमेदवारीच्या. शिवसेनेला 7 जागा मिळालेल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेसाठी, तर महायुतीची अजूनही आकडेमोडच सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती जागा याचा आकडा आज दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर झालेला नव्हता. आज सायंकाळपर्यंत महायुतीची सुद्धा पहिली यादी जाहीर होईल असा अंदाज आहे. पण दुसरीकडं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोणते मुद्दे आहेत, तर 1970 साली जे मुद्दे कोल्हापूर शहरामध्ये होते त्यातले 80% मुद्दे याही निवडणुकीमध्ये तेच मुद्दे चर्चेला येत आहेत. बरोबर. शहराचा विकास म्हणजे नेमकं काय? रस्ते, पाणी, गटर या पायाभूत मूलभूत सुविधा आपण म्हणतो, पण त्या सुद्धा महानगरपालिकेच्या स्थापनेपासून 50 वर्षामध्ये पूर्ण होत नसतील तर स्थानिक स्वराज्य संस्था असं आपण का म्हणतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मला महानगरपालिकेच्या पातळीवर सुरू असलेलं राजकारण, नेत्यांची एक प्रकारे झालेली नामुष्की, त्याचबरोबर निवडणुकीचं बदलतं स्वरूप आणि कोल्हापूर शहराच्या समोर असलेले खरे प्रश्न कोणते या अनुषंगानं चर्चा करायची, जाणून घ्यायचे. असं म्हणतात की राजकारण कधीच कुणासाठी थांबत नाही आणि ज्याला कोणतंही कारण असत नाही ते राजकारण. तर अशा वेळेला या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे, इथून पासून ते एकूणच निवडणुकीचं राजकारणाचं बदललेलं स्वरूप इथपर्यंत आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये मी 2 माजी महापौर महोदयांना बोलवलं आहे. मी स्वागत करतो माजी महापौर शिरीष कणेरकर यांचं. नमस्कार. त्याचबरोबर आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत माजी महापौर मारुतराव कातोरे साहेब. नमस्कार. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मी खास निमंत्रित केलेला आहे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जोशी यांना. नमस्कार. तिघांचे स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं तसं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आता खऱ्या अर्थानं हलगी तापलेली आहे. मला तुम्हाला विचारायचं राजू दादा, सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही जवळपास 35 वर्ष जर्नालिझममध्ये आहात, कोल्हापूर महानगरपालिका जवळून बघितलेली आहे, राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण याच्याबद्दल तुमचा गाढा अभ्यास आहे. पण आपण कोल्हापूरपुरताच बोलणार आहोत. एकीकडं आपल्या बरोबरीची 3 टायर सिटीज ज्या आहेत राज्यातल्या अन्य, त्याच्यामध्ये नाशिक असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, अशी शहरं आपल्यापेक्षा खूप पुढे गेली असं आपण म्हणतो. पण कोल्हापूर मात्र आहे इथंच राहिलं. कोल्हापूरची प्रगतीच खुंटली असं आपण म्हणतो. तुमच्या दृष्टीनं याची कारणं काय आहे? नाही, खऱ्या अर्थानं याचं जर कारण आपण शोधायला गेलं तर आपल्याला असं लक्षात येईल की कोल्हापूरमध्ये एक सक्षम नेतृत्व जे कोल्हापूरला सर्वमुखी मिळालं पाहिजे ते नेतृत्व तयार होत नाही. राजकीय पक्षांना मोठे नेते मिळाले, पण कोल्हापूरला जे नेतृत्व मिळालं पाहिजे ते नेतृत्व आजपर्यंत मिळत नाही. अशी एकूण 50 वर्षाचा प्रवाहात आपण बघितलं तर ही स्थिती आहे. जे राजकीय गॉडफादर राजकीय ह्याचं कारण का की आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण असं म्हणतो की मेटकं घट्ट पाहिजे. मेटकं घट्ट पाहिजे म्हणजे काय की निधी असा कोणी दिल्लीतून किंवा मुंबईतून कोणी निधी देत नाही. तो निधी तो खेचून आणावा लागतो. आणि तो आणण्यासाठी आपल्याकडे जसं आपण आपलं धर्म अगोदर का राष्ट्र अगोदर, राष्ट्र अगोदर म्हणतो आणि धर्म नंतर म्हणतो, तसं आपला पक्ष प्रथम की आपलं गाव प्रथम, आपलं कोल्हापूर प्रथम, तर आपलं कोल्हापूर प्रथम म्हटलं पाहिजे. आणि कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन झटणं आवश्यक आहे. पण राजू दादा, दुसरीकडं गेल्या 5 वर्षाचं जर आपण बघितलं तर या कोल्हापूरकरांनी नेत्यांच्या तोंडून कोटीच्या कोटी उड्डाण आणलेली आहेत, म्हणजे ऐकलेली आहेत. म्हणजे रस्त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी, अमुक कशासाठी 500 कोटी रुपयांचा निधी, तीर्थक्षेत्र विकासासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी, म्हणजे कोट्यावधी रुपयांचा निधी येतोय म्हणून हेच सगळे नेते घोषणाबाजी करतात, बॅनर लावतात, पण प्रत्यक्षामध्ये कामांचा दर्जा काय हे तो प्रश्न पडतो. नाही, या महानगरपालिकेच्या खऱ्या अर्थानं माझं मी जवळ 40 वर्ष महापालिकेशी संबंधित आहे. आणि 1978 साली आमची पहिली सार्वत्रिक निवडणूक महापालिकेची झाली. 72ला महापालिका झाली. त्यावेळची स्थिती काय होती तर त्यावेळी महापालिकेचा फक्त नगरपालिकेचा बोर्ड काढला गेला आणि महापालिका म्हणून बोर्ड लागला. बरोबर. शहराची हद्दवाढ झाली नाही. शहराचे जे
उत्पन्नाचे मार्ग होते ते मर्यादित होते. पण त्यानंतर आजची जी स्थिती तुम्ही आज मला म्हणता की कोटीच्या कोटी उड्डाणे झाली, पण प्रत्यक्षात या महापालिकेच्या रचनेमध्ये बरेचसेच मूलभूत फरक करावे लागतील. कारण या महापालिकेत कामाचा दर्जा या विषयावर लक्ष ठेवणारा कुठलीही व्यवस्था महापालिकेत नाही. प्रत्येकानं आपापले सुभे वाटून घेतले आहेत. मग नगर अभियंता असेल तो नगर अभियंता या पातळीवरती काम करतो, तो रस्ते बघतो, बाकीच्या गोष्टी बघतो. नगर रचना विभाग आहे, तो नगर रचना विभाग हा फक्त बांधकामावर लक्ष देतो, तो बांधकामं बघतो. पाणी पुरवठा विभाग आहे, तो पाणी पुरवठ्याचं काम करतो, तो पाणी पुरवठा. पण या सगळ्यांचा एकत्रित एक सेल असला पाहिजे की जो या सगळ्यांना कोऑर्डिनेट करणारा पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, आपण रस्ते करतो, रस्ते आपले सुरू झाले की रस्ते डांबर जेव्हाबरोबर वाळायला लागतं तोपर्यंत आपल्याकडे पाणी पुरवठ्याचं काम निघतं. पाणी पुरवठ्याचं काम आपलं खुदाई सुरू होते, पाणी पुरवठ्याचं काम करून तो कसं तरी करतो, मग लोक आरडाओरडा करतात, पॅचवर्क होतं. तोवर कुठं तर केबलच्या गॅसची लाईन काढायची आहे, त्याच्यासाठी रस्ते करतात. या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन गेल्या 50 वर्षात का झालं नाही? आपण हा अमुक एक रस्ता करणार आहे, हा मॉडेल रस्ता करणार आहे, आणि या रस्ता करताना याच्या पूर्वीची जी काही कामं आहेत, जे रस्त्याच्या अंतर्गत काही कामं आहेत, की रस्त्याच्या साईडची कामं आहेत, या सर्व गोष्टींची जी एकत्रित येऊन चर्चा होणं आणि त्यानंतर त्याचा प्रोजेक्ट ठरणं, हे न ठरता प्रत्येकजण मनाला येईल त्या पद्धतीनं काम करतो आणि मग दर्जा आपण विसरून जातो. म्हणजे मग तुमच्या म्हणण्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोऑर्डिनेशन नाही, प्रॉपर नेतृत्व नाही, तेवढी प्रगल्भ विचारसरणी नाही. पुन्हा आपण तुमच्याकडे येणार आहे, पण तत्पूर्वी 2 महापौर, माजी महापौर आज आपल्यासोबत आहेत. मला पहिल्यांदा कातोरे साहेब, आणखीन कणेरकर साहेब, तुम्हाला विचारायचे, महापौरांचा रोल काय, अधिकार काय? कसं आहे, थोडक्यात मी असं म्हणेन की पूर्वी म्हणजे वडील महापौर होते, प्रेसिडेंट होते, पण ते आम्हाला काय म्हणायचे, प्रेसिडेंटला जे अधिकार आहेत, सह्याचे अधिकार असो, चेक सगळ्या प्रेसिडेंटला अधिकार होते. महापौर हे तुम्हाला सांगते तसं माझ्या हिशोबाने त्यांना तशा कुठल्याच पॉवर्स नाही आहेत. कारण सर्वात एक कसं आहे माहिती आहे, एक लक्षात हे हँडल करतात, कमिशन हँडल करतो, त्याला कुठल्या पॉवर्स आहेत. आता राजू म्हणत होते तसंच माझं स्पष्ट त्यावरच मला म्हणणं आहे की कुठल्या एखादी योजना राबवत असताना तुम्ही त्याच्या आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. सांगा बघू, एक तुम्ही एखादी तुम्हाला समजा एका कमिटी निर्माण केली पाहिजे. त्यामुळे कमिटीमध्ये तुम्हाला समजा एक लक्षात चांगल्यापैकी इंजिनियर बोलवा, वकील बोलवा, डॉक्टर बोलवा, अशा लोकांची कमिटी केल्याशिवाय ह्या शहराचा विकास होणार नाही. आपण राजू आता म्हटलं मला खरोखर पटते. आज कसं असते, मला वाटलं डांबरीकरण करायचे, आज ते करायच्या आधी मला सांगा, मी चर्चेत ऐकलं मंगळवारातला एक रस्ता केला आणि संध्याकाळी खुदाई झाली. हो, त्याच्या आधी माझं म्हणणं काय म्हणजे की हे काम करत असताना तुम्ही म्हणता सर त्याला प्लॅनिंग केलं पाहिजे. अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन, पूर्वीचे पॉप्युलेशन प्रमाणावरती ड्रेनेज लाईन, अजून मोठ्या ड्रेनेज लाईन टाकलेत काही मला माहित नाही. बहुतांशी ते आता अमृत योजनेचं काम सुरू आहे, पण पुन्हा एकदा जसं म्हटलं की प्रत्येक महानगरपालिकेच्या कामाचा दर्जा हा सगळ्यात मोठा प्रश्नात्मक मुद्दा बनलेला आहे. ते मला तुम्हाला विचारायचं आहे, अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की मुळात आपले जे उमेदवार असतात किंवा जे नगरसेवक म्हणून निवडून येतात त्यांचं अकॅडमिक क्वालिफिकेशन काय, त्यांचं तांत्रिक ज्ञान काय, आणि त्याच्याबद्दल कोणी विचारच करत नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलायचं पण नाही, कारण लगेच तो अवमान वाटतो. पण खरोखर जर एखाद्या शहराच्या दूरगामी विकासाचे प्रकल्प राबवायचे असतील तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतलाच पाहिजे. पण तशी कोणतीही सिस्टीम महापालिकेच्या स्तरावर नाही की एक टेक्निकल बॉडी काहीतरी आहे. तुम्ही आजकाल गेल्या काही वर्षामध्ये सल्लागार कंपनी या लेबल खाली प्रचंड पैसे उधळपट्टी चालू आहे, त्यातनं पुन्हा खाबूगिरीचे आणखी नवीन मार्ग सुरू आहेत. पण मला तुम्ही आता कबूल केलं की महापौर म्हणून तसे वेगळे कोणतेही अधिकार नाही. कातोरे साहेब, तुम्ही सहमत आहात? सहमतच. मग तुम्ही ज्यावेळेला महापौर होतात त्यावेळेला कोल्हापूर शहराच्या विकासाचे जे काही प्रोजेक्ट असायचे त्याच्यावरती तुमचा कंट्रोल असायचा का एकदा बॉडीनं ठरवलं, पक्षानं ठरवलं की तेच अंतिम? नाही, पूर्वीची बॉडी आणि आत्ताची बॉडी यात थोडा फरक आहे. थोडा? हां. का म्हणतोय असं का म्हणावं लागतंय तर पूर्वी अधिकारी वर्ग महापौरच्या अंडर काम करत होता, काम चालायचं, तो मान द्यायचे महापौर पदाला. हां, महापौर पदाला मान होता आणि दर्जेदार कामं होत होती. एखादा जर रस्ता केला, कारण तशी सभागृहात तासभर चर्चा व्हायची, सभागृहात ते प्रश्न मांडले जायचे आणि त्याच्यावर शहरामध्ये ओवापोवा व्हायचा, एक चर्चा लोकात ऐकायला मिळत होती.
आता या 25 वर्षात कुठलीही चर्चा तुम्हाला महापालिकेच्या दृष्टिकोनातून ऐकायला मिळणार नाही. कातोरे साहेब, मी थोडंसं त्यात बदल करतो. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मासिक सर्वसाधारण सभेमध्ये अगदी जोरदार अकांड तांडव करून चर्चा होते, पण त्या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्यांचा नेमका इंटरेस्ट काय याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं किंवा याच्याबद्दल शंका निर्माण होते. म्हणजे महानगरपालिकेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये अधिकारी, प्रशासन विरुद्ध नगरसेवक यांच्यातला संघर्ष वाढत चालला आणि त्याच्यातून नगरसेवकांनी बऱ्याचदा नको इतका हस्तक्षेप केला, अशी पण उदाहरणं आहेत. दुसरीकडं गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात नाही, त्यामुळं संपूर्ण प्रशासकांच्या हाती कारभार आहे. या कालावधीमध्ये एकही नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी सभागृहात नसल्यामुळे अधिकाऱ्यांचं चांगलंच फावलं, त्यांनी खरं तर काहीही केलं नाही. तुम्हाला काय वाटतं, गेल्या 5 वर्षामध्ये झालेला जो काही प्रशासकांचा कारभार आहे तो समाधानकारक वाटतोय तुम्हाला? नाही. नाही नाही नाही. वा, एकदम दोघांनी पण उत्तर दिलं. राजू जोशी, तुमचं नाही, मत? काय आहे की प्रशासकीय कारभारामध्ये म्हणजे महानगरपालिकेत प्रशासकाला मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची संधी असते, आपलं नाव करण्याची संधी असते आणि अधिकार पण असतात. अधिकार, त्याच्या हातात अधिकार असतात. आणखीन तो सर्वाधिकारी असतो, प्रशासकीय नात्यानं तो काम करतो. आयुक्त म्हणजेच प्रशासक. हां, पण तू तशी कोल्हापूर महापालिकेनं दुर्दैवानं जे प्रशासक मिळाले किंवा जे आयुक्त मिळाले त्यांच्यामध्ये फार कमी नावं अशी आहेत की जे जनतेत सक्रिय सहभाग घेऊन ज्या माणसांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी लक्ष द्यावं. म्हणजे काही माणसं अशी होती, प्रामुख्याने त्यातच बोलतो, म्हणजे द्वारकानाथ कपूर सारखे व्यक्तिमत्व इथं पाहिजे होतं. हां, तसे प्रशासक तुम्ही म्हणता तसे आयुक्त आता यात नाही आहे. नाही, काय झालं की बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या महापालिकेच्या आयुक्तांच्या एकदा फलकावरती नजर टाका आणि बघा, व्हेकेशनला आल्या पद्धतीनं, एखाद्या सुट्टीला आल्या पद्धतीनं ते कोल्हापूरमध्ये येतात, आपला कार्यकाळ घालवतात आणि निघून जातात. त्यांना या कोल्हापूर शहराविषयी काही देणे घेणे नाही. मी तुम्हाला एक आवर्जून तुम्हाला उदाहरण सांगेन की कोरोना काळामध्ये कलशेट्टी नावाचे आयुक्त होते, ते स्वतः जयंती नाल्यामध्ये उतरले. ज्याला साफसफाई करायची आहे, नाल्यांची साफसफाई करायची आहे म्हणतात ते स्वतः उतरले. लोकांनी काही वेळा ते टीकेची, आयुक्तांनी काय नाल्यात उतरायचं का अशा पद्धतीची टीकाही केली, परंतु कलशेट्टी या माणसाचं नाव राहिलं. याचं कारण का की त्यापासून जयंती नाला साफ व्हायला लागला. या गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना खूप संधी होती. कोल्हापूर महापालिकेला आम्ही आज 53 वर्ष पूर्ण झाली महापालिकेची निर्मिती होऊन. महापालिकेची सार्वत्रिक सभा 1978 साली झाली. 78 साली मला आठवतंय की कणेरकर साहेबांचेच वडील त्यावेळेला महापौर पदाची निवडणूक होती आणि कोल्हापूर शहरामध्ये रस्त्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला होता. आणि रस्त्याच्या प्रश्नावरती कोल्हापूर शहरामध्ये रिक्षाच्या आंदोलन संपूर्ण मोठ्या प्रमाणात आंदोलन महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळेला केलं होतं. महानगरपालिकेला घेराव घातला होता. रस्त्याचा प्रश्न तेव्हाही होता. रिकॅन्टो की गोवर्धनदास आणि गोवर्धनदास होते. अशा पद्धतीचे कोणाला काम द्यायचं अशा पद्धतीचे जनतेनं दोघांची क्वालिफिकेशन निश्चित केली, बघितली आणि बोर्ड लावली की कोणाला काम द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. मी तुम्हाला सांगतो की कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहानं जनतेचा आदर केला त्या काळात आणि गोवर्धनदास यांना काम दिलं आणि गोवर्धनदास यांना काम केल्यानंतर जे काम गोवर्धनदासाने दिलं ते काम पुढे त्यांचा रस्ता पुढे 15-20 वर्ष टिकला. मग कोल्हापूर महापालिकेत त्यानंतर म्हणजे विकास झाला की नाही, एक कोल्हापूर महापालिका 1978 सालापासून ते साधारणपणे 1990 सालापर्यंत एक अशी फेज होती की ज्या फेजमध्ये कोल्हापूर महापालिका ग्रोईंग स्टेजमध्ये होती. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती, रस्ते चांगल्या पद्धतीचे होत होते, पाण्याच्या योजना शहराचं मर्यादित शहराला पुरवण्याचं काम करत होते. पण त्यानंतरचा जो काळ आहे तो अलीकडे 35 वर्षाचा काळ आहे. त्या काळामध्ये मात्र कोल्हापूर महापालिकेच्या विकासाचा आलेख जो आहे तो थोडासा वाढला होता, तो एकदम खाली गेला. नाही, पण आता तुम्ही 1978चं उदाहरण दिलं, आपण आज 2025च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतोय. अजूनही आम्ही जेव्हा पंचनामासाठी आमचे कॅमेरामन प्रतिनिधी जातात, प्रत्येक प्रभागात काय प्रॉब्लेम्स आहेत? रस्ते नाहीत, गटर साफ होत नाही किंवा गटर्सच नाहीत, कचरा उठाव होत नाही, दिवाबत्तीची सोय नाही, पथदिवे नाही. म्हणजे ज्याला आपण पायाभूत मूलभूत सुविधा ज्या महापालिकेनं द्यायच्याच आहेत त्या त्यांचं ते बेसिक काम आहे, ज्याला आपण ब्रेड अँड बटर म्हणतो तशा पद्धतीने ते बेसिक काम आहे, ते सुद्धा जर होत नसेल तर मग कोल्हापूर महानगरपालिकेचा गुणात्मक प्रगतीचा दर्जा काय? त्यात काय राजाभाऊ माहिती आहे काय, आपण म्हणतो तसं आज मला सांगा गेले 7-8-10 वर्ष मी बघतोय, म्हणजे मी अभ्यास करतोय की नव्याने नोकर भरतीच नाही आहे. म्हणजे झाडू कामगार असोत किंवा तुम्हाला म्हणजे बऱ्याच फायर ब्रिगेडला लोक
हे लोकांची तुम्हाला तरतूद जिथं कमी लोक पडतात. आपण कणेरकर साहेब आहे त्या लोकांना पगार करायला महापालिकेकडे पैसे नाहीच नाहीये. आहेत ना. म्हणजे पुन्हा येतोय हे सगळे विषचक्र आहे. महापालिकेचं उत्पन्न वाढत नाही, महापालिकेची हद्दवाढ होत नाही, त्यामुळे उत्पन्न वाढत नाही. उत्पन्न नसल्यामुळे नवीन नोकर भरती होऊ आता शकत तुम्ही नाही. हद्दवाढीवर न बोलात, मी पुढे बोलेन. हद्दवाढ व्हावी मी नाही म्हणत नाही, कारण मला असं परवा मी येतं कसं आहे एका मोठ्या म्हणजे पत्रकारांकडेच गेलो होतो, म्हणजे साहेब पुढारीकारांकडेच गेलो होतो. ते पण म्हणजे मला हद्दवाढीचे बरोबर 2200 कोटी रुपये आपल्याकडे कोल्हापूरला येणार आहे. आज पण मला वाईट का वाटतं माहीत काय, की उपनगरं जी आम्ही आज विकसित झालेले आहेत, या उपनगरात मला सांगा कुठल्याही डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालेलं नाही. आज ड्रेनेज लाईन नाही आहे, रोड नाही आहेत, किंवा ओपन पेज जे आम्ही कॉर्पोरेशनला सगळ्यांना मी ताब्यात दिलेले आहे. म्हणजे मी स्वतः ह्याच्यावर काय माहिती आहे काय, म्हणजे हे जे पूर्वीच बोलले, म्हणजे आता काय बोलले की रस्त्यासाठी अनुदान येते कोटीनं येतं, हे फक्त जाहीर होतं. कातोरे साहेब, तुम्ही जेव्हा महापौर होता त्यावेळेला असं काही काम होत होतं का? म्हणजे बऱ्याचदा मला अगदी स्पष्टपणानं बोलायचे की बऱ्याचदा महापौर पद म्हणजे केवळ शोभेचं पद आणि एक लाल दिव्याची गाडी आमच्या दारात आली. आमच्याकडे अशाच बातम्या येतात, लाल दिव्याची गाडी दारात आली, आणि मग त्या वेळेच्या नेत्यांनी ज्यांना कुणाला ते पद दिलं असेल त्यांना नमस्कार करायचा, वाकून त्यांचे पाय धरायचे, आणि मग पुढं काही नाही. हे आजपर्यंत जसं द्वारकानाथ कपूर यांनी आयुक्त म्हणून अतिशय प्रभावी कामगिरी केली, तशी मला तुम्हाला विचारायचं आहे, महापौर म्हणून सगळ्यात प्रभावी कामगिरी केलेली असं एक तरी नाव आठवतं का कोल्हापूरचं? आता माझ्या पिढीतील नावं आहेत, असं नाही. काही म्हणता येणार नाही. म्हणजे कणेरकर साहेब आहेत, कसबेकर साहेब, बाबासाहेब कसबेकर आहेत, यांची ही नावं घ्यावी. भिक्षित पाटील, दिनकरराव पाटील होते. या काही नावं ही चांगली आहेत की ज्यांची नावं मारुतीराव कातोरेंच्या काळामध्ये तर आम्ही म्हणतो आम्ही दिल्लीला गेलो होतो पाण्याची योजनेसाठी, पाण्याची प्रदूषण आणि पाण्याच्या योजनेसाठी आम्ही मनोहर जोशी होते त्यावेळेला आम्ही लोकसभेमध्ये मांडून वगैरे तत्वता मान्यता घेतली 75 लाखाला. पण बेसिक प्रश्न कुठे येतो? बेसिक अनुदानाची येत नव्हतं की त्यावेळी. आपल्या कोल्हापूर शहरामध्ये 1978 साली जो रस्त्यांची मागणी करणारी जी जनता होती ती आज ती कालबाह्य झाली असेल, पण रस्त्याचा प्रश्न मात्र आज तसा आहे. त्याचं कारण काय आहे? कुठलीही निवडणूक असू दे, रस्ते, पाणी, गटर याच्या पलीकडे आपण विचारच करत नाही. काय झालं चारू, की विषय असा आहे की कोल्हापूर या राज्यातल्या महानगरपालिकांना नियंत्रण करणारा मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातली ही प्राथमिक कर्तव्य आहेत. एक्झॅक्टली. या प्राथमिक म्हणजे दिवा बत्ती दिली पाहिजे, रस्ते केले पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे, हे तुमची प्राथमिक. याच्या पलीकडे कोल्हापूर महापालिका जात नाही. आणि आम्ही सगळ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला पुरोगामी पण शिकवलं. कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी पण आमच्या अंगामध्ये रक्तामध्ये आलं, आणि ते आम्ही गावाला शिकवतो. आणि आम्ही मात्र पहिल्याच पायरीवर आम्ही अजून गड चढायचं आहे. पण हे याचं कारण असं आहे की सर्वप्रथम रस्त्याचा विषय घेतला तर रस्त्याच्या दर्जासाठी आपल्याला पहिल्यांदा नियोजन पण केलं पाहिजे. आणि रस्त्याचा दर्जा तुम्हाला कोल्हापूर शहरात चांगले रस्ते पाहिजेत तर कोल्हापूरच्या नेत्यांनी आपल्या कडेवर बसलेले जे कंत्राटदार आहेत ते पहिल्यांदा खाली उतरवले पाहिजेत. जोपर्यंत तुमचे कंत्राटदार तुम्ही खाली, कारण कोल्हापुरात दुर्दैवी स्थिती अशी आहे की रस्त्याचं बजेट आणायला कंत्राटदार जातात. त्या कंत्राटदारांनी बजेट आणायचं, त्यांनी रस्ता ठरवायचा. मला तुम्ही सांगा, कोल्हापूर महापालिकेत आपण एक काळ कोल्हापूर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात राहिलो की मी तर संस्थापक अध्यक्ष होतो महापालिका पत्रकार संघाचा. पण मी तुम्हाला सांगतो, रस्त्यावरती मुकादम असायचा, रस्त्यावरती ज्युनियर इंजिनियर असायचा, रस्त्याची मापं घ्यायचा, दर्जावर कंट्रोल करायचा. आज कोण कंट्रोल करतंय? कोणी. आज ठेकेदार कंट्रोल करतो. ठेकेदार देईल ती मापं, ठेकेदार बजेट आणतो, आणि हे सर्व तुमच्या टक्केवारीची गणितं ठरतात. आणि त्या टक्केवारीच्या गणितामध्ये जे काही शिल्लक होतं त्याच्यावरती रस्त्यावरती डांबर पडतं. म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचा एक वेगळा शब्दकोश आहे ज्याच्यामध्ये ढपला, टक्केवारी असे सगळे शब्द आहेत. आणि पूर्वी 8-10% जे काही प्रमाण होतं टक्केवारीचं ते आता 35 ते 40% गेले. उघडपणे बोलतायत लोक. चारू जास्तच गेलेलं आहे. ह्याचं कारण तुम्हाला कसं काम होणार दर्जेदार मध्ये? ते होणारच नाही. आणि हे बघा, शेजारी कोकण आहे तुमच्या, कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो. 5 वर्षात रस्त्याला काही होत नाही. त्याच्या पलीकडे गोवा राज्य आहे. गोवा राज्यातला कुठलाही त्या ग्रामीण भागातला रस्ता बघा, चकचकीत रस्ता आहे, तो त्याला 5 वर्ष काय होत नाही. आणि कोल्हापूर शहराचा रस्ता दुसऱ्या पावसाळ्यात का खराब होतो? मध्येच मी चारूभाई बोलतो, आता आयर्विनने जे रोड केले आपल्या इथं कोल्हापूरमध्ये, अजून त्याला धक्का लागलेला नाही. म्हणजेच काय, जर इच्छाशक्ती असेल,
चांगलं काम करायची जर खरोखर या शहरासाठी आपण काहीतरी करावंसं वाटते असं म्हणून जर काम केलं तर टिकतं. मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी सिटी इंजिनियरला एकदा प्रश्न विचारला होता की तुम्ही नोकरी करता, तुम्हाला 7वा वेतन आयोग आहे, तुम्ही सुद्धा या कोल्हापूर शहराचे नागरिक आहात, बरोबर आहे. तुम्हाला असं वाटत नाही का मी पैसे खातो पण निदान चांगलं काम करतो? कुणाकडे त्याचं उत्तर नाहीये. म्हणजे पैसे खावा पण चांगलं काम करा असं आता लोक म्हणतायत. आणि त्याचा आता पुढच्या मुद्द्यावरती या आजच्या संवाद प्रतिवादच्या आणि निवडणूक लढवणारे जे काही आत्ताचे उमेदवार आहेत हे सुद्धा म्हणतात की निवडणुकीमध्ये आम्हाला इतके लाख रुपये खर्च करावे लागतात, त्यामुळे नंतर आम्हाला ते पैसे काढायलाच पाहिजे. सो आता दुसरा मुद्दा आपण आता निवडणुकीच्या तोंडावर, मी तुम्हाला दोघांना त्यासाठी खरं तर बोलवलेलं आहे की तुम्ही दोघंही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवलेले आणि जिंकलेले उमेदवार आहात. कातोरे साहेब, तुमची निवडणूक किती रुपयात झाली होती? मी स्पष्ट मोकळेपणाने विचारतो. म्हणजे आता 9 लाख रुपये खर्चाचं लिमिट आहे, हे हास्यास्पद आहे. 9 लाख रुपयात ज्यानं निवडणूक लढवली असेल त्याचा जाहीर सत्कार बिंदुलोकात केला जाईल. खरं आहे. तुमची निवडणूक त्यावेळेची मी किती रुपयात झाली? 78 काय म्हणजे मी 5 इलेक्शन लढविले. म्हणजे पहिलं इलेक्शन किती रुपयात, शेवटची इलेक्शन किती 78 रुपयात? माझं 700 रुपये खर्च झाले. 700 रुपये 1978 साली. म्हणजे आजच्या दृष्टीने आपण अगदी म्हणूया ते 70,000 रुपये झाले असतील, बरोबर? आजच्या दृष्टीने ह्या पलीकडे काही नाही. आणि तुमचा किती खर्च आला होता? माझं साहेब, माझ्या वडिलांचं कसं आहे तुम्हाला सांगताय का, शाहूपुरीतने निवडून यायचे कायम ते, तेव्हा तुम्हाला त्या काळात 250 रुपये खर्च होता. मी तुम्हाला जेव्हा निवडणुकीला उभारलो पहिल्या इलेक्शनला साधारण राऊंड अबाउट माझे 10-12 लाख रुपये खर्च, 10-15 लाख खर्च आले, नाही म्हणत नाही. शेवटी कसं आहे, कार्यकर्ते आहेत, काही गोष्टी आहेत. पण आमच्या वेळा असं कसं आहे माहिती काय, बाकी काय नव्हतं, जेवण खाण इकडे तिथे कार्यकर्ते बिचारे राबायत त्यांच्यासाठी आपण खर्च करत होतो. कारण शेवटी कसं आहे, कार्यकर्त्यांवर आमचा सगळा भर असतो. धाब्याची कुपन द्यायला लागत नव्हती किंवा काय रंगीत पाणी द्यायला लागत नव्हतं, काय करायला लागत नव्हतं, पाकिट वाटायला लागली नाही, अजिबात नाही. पण मग आता जर तुम्हाला निवडणूक लढवायला सांगितली दोघांना तर तयार आहात का? मी एक म्हणतो मग स्पष्टच म्हणतो ना, हे आता आम्ही आमचं नाही म्हणू कामच शकत. नाहीये. का बरं? कारण काय माहिती तुमच्यासारखे अनुभवी लोक पुन्हा जर महापालिकेत आले- अनुभव तुमच्या घरात, आज मला सांगा कुठनं पैसे उभा करणार आपण? आज हे धनिष्ठ लोक उभा आहेत. मी तर स्पष्ट म्हणतो, खरा राजूभाई तुम्हाला एखादा समाजसेवक जर खरा कार्यकर्ता असेल तर त्यांनी गल्ली बोल तुम्हाला खरा टाकून झाडावं, त्याचं काम आज जाणं नाही का, तो पैसे आणू शकत नाही ना. पैशाचा खेळ साहेब मोठा झालेला आहे. ह्या पैशामुळे तुम्हाला आम्ही आज काय करतो, मत विकतोय आणि 5 वर्ष त्याच्याकडे बघतोय. माझं म्हणणं काय, तुम्ही एक लक्षात ठेवा, जागरूकतेने आज कसं आहे, वरपासून खालपर्यंत हे चालत आले. पैशाचा खेळ माझ्या बुद्धीला खरा पटतच नाही. म्हणजे आपण जे चर्चा करतो आज रोज चालू आहे, आम्ही जरी बोलून काही लोकांना फरक पडणार आहे का? नाही. मला सांगा, माझ्या घरात एवढी मतं आहेत, ह्या ते 4 लोकांकडे 4 उमेदवारांकडे ते पैसे घेतात. मला तो पार्ट म्हणजे माझा हा पार्ट नाही, पण हे करू नये लोकांनी. मग तुम्ही त्यांच्याकडे त्या ह्याने बघू शकणार नाही. ते नगरसेवक, आपण मगाशी म्हटलात की नगरसेवक मी लाखो रुपये खर्च करून मी आज वरती जाणार, आज जाणार असेल. नाही, काय झालंय कणेरकर साहेब, आता सर्वच राजकीय पक्षांचे एक त्यांचे सर्वे असतात. त्या सर्वेतून जो जिंकून येण्याची किंवा निवडून येण्याची क्षमता आहे त्याला आम्ही तिकीट देऊ, अशी एक मखलाशी केली जाते. जिंकून येण्याची क्षमता म्हणजे काय, तर तो किती रुपये खर्च करू शकतो, त्याच्याकडे किती पैसे आहेत, हा पहिला भाग. म्हणजे आपण जे मनी आणि मसल पॉवर ही म्हणतो प्रत्येक निवडणुकीमध्ये, ते आता सार्वत्रिक सगळ्यांना मान्य झालेलं आहे. पूर्वी तो अपवाद असायचा, आता मनी आणि मसल पॉवर नसेल तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. काही दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यामध्ये अंबाबाई मंदिराच्या पाशी एक अननोन माणूस मला, जोशी साहेब नमस्कार, पैसे नसल्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही आहे, माझं हे म्हणणं सांगा, असं मोठ्यांदा ओरडून गेले. 100 लोकांना ऐकू येईल अशा पद्धतीनं. म्हणजे मला असं वाटलं की अरे, कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक म्हणजे एक लिलाव पद्धत व्हायला लागली आहे का? आणि सर्वच राजकीय पक्षांना आज मला आणखीन एक आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की एका काँग्रेस पक्षाच्या आपल्या स्थानिक नेत्यांनी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं अशा पद्धतीनं काही जाहिरात सुरू केली आहे आणि लोकांच्या रिॲक्शन घेऊन त्यातून जाहीरनामा तयार करणार, एवढा भाबडेपणा मला कमाल वाटला. म्हणजे कोल्हापूरचे प्रश्न माहीत नाही आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. चारू काय आहे की कोल्हापूर शहराला विकास पाहिजे आहे, कोल्हापूर शहराला टॅगलाईन नको आहे. हे आमचं ठरलंय, हे आम्ही 5 वर्षापूर्वी ऐकलं आणि ते ठरलेलं 5 वर्षानंतर काय झालं तेही आता आम्ही बघतोय. आता कोल्हापूर कसं, ह्याच्यापेक्षा कोल्हापूरमध्ये जर तुम्ही ताकदीनं जर निधी आणला असता तर कोल्हापूर शहर विकासाच्या पार्श्वभूमीवर वगैरे असतं. दुर्दैवानं काय झालं, महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात काय झालं, हे तुम्ही मगाशी मुद्दा उपस्थित केला इलेक्टिव्ह मेरिटचा, ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे असा उमेदवार हा पूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत मर्यादित होता आणि तो आणि सामान्यतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत होती. भिक्षट पाटील सारखा एक फटका माणूस महापालिकेवर निवडून आला आणि महापौर झाला.
ही सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी राज्यकर्ते, कारण त्यांचं राजकारणाचा पाया भक्कम करण्यासाठी जे समाजात काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना ते निवडणुकीत संधी देत होते. आता हा इलेक्टिव्ह मेरिटचा जो फंडा आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हा फंडा आल्यानंतर काय झालं आहे की सामान्य कार्यकर्ता जो पक्षाच्या कार्यालयामध्ये जो सतरंजा उचलत होता, जो झेंडे घेऊन मोर्चे काढत होता, जो खळ पोस्टर लावत होता, जो बॅनर अडकवत होता, ज्याच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्त्याचं रक्त होतं, या माणसाला हा माणूस आता निवडणुकीपासून दूर फेकला गेला. काय गेला तर पैसा नाही. आता त्याला त्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे काय, ते इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे निवडून येण्याच्या क्षमतेसाठी लागणार त्याचा काय पैसा लागतो, आणि पैसा खर्च करण्याची ज्याची शक्ती आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, त्या माणसाला तुम्ही निवडणूक. पण राजू जोशी, मी तुम्हाला थांबवतो. मला नेहमी असा प्रश्न पडतो की 2 प्रकार आहेत, म्हणजे आता ज्याच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यानं निवडणूक लढवायची असं एक समीकरण झाले, आणि पूर्वी तुम्ही जे म्हणताय की सर्वसामान्य कार्यकर्ता जो फाटका माणूस होता, ठीक आहे, त्यांचा आदर आहे, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो अत्यंत अभ्यासू आहे, जो अतिशय मॅच्युअर्ड आहे, प्रगल्भ आहे, जो अतिशय शांतपणे कोणत्याही पद्धतीचे कोणत्याही प्रश्नावरती विचार करून प्रॉपर सोल्युशन काढू शकतो, अशा बुद्धिजीवी माणसाला आजवर महापालिकेत अपवादानच फक्त संधी मिळालेली आहे. मग आपण याच्याकडे नाहीच, म्हणजे आपण असं का नाही विचार करत की चांगले शिकलेले, चांगले अभ्यासू असे उमेदवार पण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आले पाहिजेत, असं कोणत्याही व्यवस्थेला कधीच वाटत नाही. म्हणजे माझा आजचा संवाद प्रतिवाद हा कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही आहे, ह्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आपण आपली सिस्टीम काही बदलणार आहोत की नाही यासाठी आहे. म्हणजे मला नेहमी असा प्रश्न पडतो, मी अत्यंत फाटका कार्यकर्ता, माझ्याकडे पैसे नाहीत, मी लोकांकडनं पैसे गोळा करून घेऊन निवडणूक लढवली, असं म्हणणारा एक कुठला तरी एक हल्लीच तो फॉर्म्युला झालाय, आणि दुसरीकडं ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, अपार्टमेंट रंगून देत आहेत, बोर मारून देत आहेत, 8-8 लोकांना मोठ्या मोठ्या हॉटेलची जेवणाची कुपन देत आहेत, असा दुसरा वर्ग आहे. याच्यामध्ये जो एक अतिशय विचारी अभ्यासू असा माणूस आहे, तो का निवडणुकीच्या रिंगणात येत नाही याचा कोल्हापूरकर विचारच करत नाहीये. नाही, खऱ्या अर्थानं तुम्ही अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला की या स्थानिक स्वराज्य संस्था चालवणं यासाठी आता चांगल्या बुद्धिजीवी वर्गानं यामध्ये आत येण्याची, आणि त्यासाठी स्वीकृत नगरसेवक पद हे खरं तर राखीव होतं, पण त्याचाही आता खेळखंडोबा झालेला आहे, ते गाजर झालेलं आहे, तुम्हाला स्वीकृत पदावर घेतो म्हणून. आणि याच्यासाठी मी कोल्हापुरातील सर्व पक्षीय नेत्यांना जबाबदार धरेन. बरोबर आहे, स्वीकृत नगरसेवक म्हणजे त्यांनी त्यांची सोय करून ठेवलेली आहे. आणि आता आपण तेच बघतोय की सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीची उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे आमचे कट्टर कार्यकर्ते जे आहेत ते नाराज होऊ नयेत, ते या पक्षातून त्या पक्षात जाऊ नयेत. म्हणजे याच्यात तिसरा टप्पा असा आहे की कोल्हापूर महानगरपालिका किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये आता तत्वाला काही किंमतच राहिली नाहीये का, मला तिकीट मिळालं नाही म्हटलं की लगेच कोलांटिवडी मारून दुसऱ्या पक्षात जायचं. मी एक मुद्दा तुमच्याशी विचारित करतो. हे इलेक्टिव्ह मेरिट हा जो फंड आज अलीकडच्या काळामध्ये आला आहे, पैसा खर्च कोण करतो आणि खर्च करणारा माणूस कोणत्या धंद्याशी निगडीत आहे, एक्झॅक्टली, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता इलेक्टिव्ह मेरिट विथ हा जर या फंडाचा आपण विचार करायचा झाला तर कोल्हापूर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा शाहूवाडी, नंतर कोल्हापूर मतदारसंघामध्ये त्र्यंबक सीताराम कारखानीस हे आमदार झाले. बरोबर, सायकलवरनं प्रचार करत होते. जनता दलाचे नाही, शेतकरी कामगार आपल्या गल्लीत राहत शेतकरी कामगार पक्षाचे नेते सायकलवरनं प्रचार करत होते, आणि त्यांच्या निवडणुकीचा खर्च जनता वर्गणी काढायचे हिशोब ठेवून 500 रुपयाच्या वरती खर्च, विधानसभेला खर्च होता. मग कारखाने त्यांच्याकडे काही इलेक्टिव्ह मेरिट नव्हतं का? इलेक्टिव्ह मेरिट होतं, परंतु आत्ताच्या इलेक्टिव्ह मेरिटची व्याख्या बदलली आहे. आणि आत्ता इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे पैसा, आणि जर पैसा खर्च करणारा उमेदवार तुम्ही राजकीय पक्षांनी तो निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आणि जनतेसमोर पर्याय नसेल तो निवडून येतो. मग कोण निवडून येतो? दारूधंदेवाला, मटकेवाला, अवैध धंद्याशी संबंधित माणूस येतो, आणि खाजगी सावकारी करणारे, आणि त्यांचं काय रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, मी आज एवढा पैसा खर्च केलाय आणि तो त्याच्या दाम चौपट पैसा मला तो वसूल करायचा आहे, याच्यातून तो अधिकाऱ्यांशी संगनमत करतो. आणि कोल्हापूर शहराची लोक विकास 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 म्हणत पुढे 5 वर्ष टाहू फोडतात. माझं असं म्हणणं आहे की कोल्हापूरच्या जागरूक जनतेनं आपण छत्रपती शाहू महाराजांचे आपण वारसदार आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, आपण कर्तबगार ताराणीचे वारसदार आहोत.
तुम्ही जर तुमचा कणापाठीचा ताठ ठेवला नाही तर येणाऱ्या आगामी काळामध्ये या खराब रस्त्यावरून तुमचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही. नाही, कारण आपल्याला बोलायला तोंडच असणार नाही. जर तुम्ही प्रत्येक मत म्हणजे माझ्या घरामध्ये 8 मतं आहेत, 8x3 एवढं पाकिट आल्याशिवाय मी मतदानाला जाणार नाही असं जर म्हणत असू, मला जर आजच्या संध्याकाळच्या जेवणाची कुपन मिळाली नाहीत म्हणून मी जर नाराज होणार असू, तर आपल्याला मतदार म्हणून घ्यायला खरं तर लाज वाटायला पाहिजे. म्हणजे जसं आपण आपलं मत विकतोय तर आपण पुढं 5 वर्ष बोलू शकणार नाही. आणि तो उमेदवार म्हणणार चोख पैसे दिलेले आहेत, आता अजिबात बोलायचं नाही, मला कामासाठी तुम्ही निवडून दिलेलं नाहीत, तर तुम्हाला तुमचे पैसे दिले तुमचं मत विकत घेतलेलं आहे. पण कातोरे साहेब, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, कणेरकर साहेब असेल, तुम्ही सिनियर मंडळी आहात, तुम्ही ही सगळी परिस्थिती बघून हतबल होता की यात काही बदल व्हायला म्हणून काही प्रयत्न करता? म्हणजे आज तुम्हाला बोलवण्याचं कारण तुम्ही एक सच्चे कार्यकर्ते आहे. हे काल माझं आणि राजू जोशींचं बोलणं झालं, कुणाला बोलवायचं, म्हणजे मला असा प्रश्न पडला की संवाद प्रतिवादमध्ये अशा ज्वलंत विषयावर बोलण्यासाठी चांगली माणसंच मिळत नाही. आता एक माझं कातोरे मला वाटतं ह्याच्या आधी कसं आहे, तुम्हाला आम्हाला एक लक्षात नेते मंडळीचे वरच्या जे आमदार खासदारकीच्या वेळी आपल्याला ती लोक बोलत होती. आज मला सांगा, म्हणजे आम्ही जसं काय म्हणजे हे झालोय, खरोखर रिटायर्ड झालो ह्या माध्यमातून, तुम्हाला हे नेते मंडळी आम्हाला कोण विचारत पण नाही आणि आम्हाला त्यांची अपेक्षा पण नाही. पण माझं म्हणणं आहे तिने आमची पण मतं आजमावून घ्यायला पाहिजेत ना. तुम्हाला साहेब बोलवलं कोणी काय मला सांगा, एक लक्ष मला सांगा, हे जे आम्ही म्हणतो चालू आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने लोक निवडून आणा. अरे पण आमचं पण काही भागात आहे, निदान तुमच्या अनुभवाचा तुम्हाला सल्ला दिला असं ना. आमचा कणेरकर साहेब, राजकीय पक्षामध्ये कोल्हापुरात केडर कुठे आहे सांगा मला. केडर बेस्ड पार्टी ह्या लोकशाहीचा प्रमुख कणा असतो, लक्षात आलं. कार्यकर्ता, त्याच्यापेक्षा सिनियर कार्यकर्ता निवडणुकीच्या टप्प्यावर आलेला कार्यकर्ता, निवडून गेलेला कार्यकर्ता, त्याच्यातून जाणारा विधानसभेवर जाणारा कार्यकर्ता, ही केडर होती. आज कोल्हापुरात केडर कुठं आहे? वरून नाव येतं आणि लोकांना शिक्के मारायला लागतात. ही स्थिती जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आपण कोल्हापूरच्या विकासाची स्वप्न बघणं म्हणजे ते स्वप्नरंजन आहे. राजू दादा, एका जबाबदार प्राध्यापकांनी मला सांगितलं की निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव हे आता म्हणायचं बंद करा. आता निवडणूक म्हणजे लिलावशाही झालेली आहे. जो सर्वाधिक पैसे खर्च करू शकतो, ज्याच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे, तोच निवडणूक रिंगणात येतोय. यात लोकशाही आहे कुठं? आणि मग पुन्हा त्याची उमेदवारी एकदा जाहीर झाली की त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठमोठे राज्य पातळीवरचे नेते सुद्धा येतात, कारण त्याला मी माझ्या पक्षासाठी काम करतो दाखवायचं असतं. सो हे पूर्ण एक विषचक्र तयार झालेलं आहे की जे आपण आता भेदू शकत नाही आहे. पण शेवटच्या टप्प्यात मला तुम्हाला विचारायचं आहे की एकीकडे आपण हे सगळं बघत असताना खरोखर कोल्हापूर शहराचे प्रामुख्यानं प्रश्न कुठले आहेत, कुठल्या दिशेनं ही निवडणूक जायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? हद्दवाढीचा प्रश्न वर्षानुवर्ष आहे, पण मला सांगा की जनतेचं म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला हद्दवाढ नकोय आणि शहरी भागातील जनता म्हणते आम्हाला हद्दवाढ पाहिजे, याच्यातून काही सुवर्णमध्य निघू शकतोय का? नाही चारू, मी तुम्हाला एक ह्या विषयावर सांगतो. काय आले की हा एक राजकीय प्रपोगंडा आहे की ग्रामीण विरुद्ध शहरी हा जनतेला लढवण्याचा कार्यक्रम काही राजकीय नेत्यांनी केलेला आहे. हा आत्तापर्यंत हा प्रश्न फक्त कोल्हापूरचा आहे का हद्दवाढीचा? अजिबात नाही. पुण्यामध्ये 2-3 वेळा झाली, पुण्यामध्ये 5 वेळा हद्दवाढ झाली, सोलापूरमध्ये 4 वेळा हद्दवाढ झाली, नाशिक झाली, सांगली शेजारच्या सांगलीत 2 वेळा हद्दवाढ झाली, सगळीकडे हद्दवाढ होती. आत्ता दाखवत आहेत काय, म्युन्सिपल हद्दीच्या पलीकडची परिस्थिती वाईट आहे आणि ती म्हणजे उपनगर आमची जर म्युन्सिपालिटी हद्दीतली उपनगर सुधारत नसतील, आमचे रस्ते खराब असतील, तर हद्दवाढीत आम्ही येऊन काय करणार आहोत? कोल्हापूरचं वाईट चित्र निर्माण कुणी ठेवलं? कोल्हापूरला या दुरावस्थेत ठेवलं कुणी आणि त्याचं कंपॅरिझन आता कोणावर करायचं चालू आहे? तुम्ही जर त्या जनतेला एकत्रित बोलवलं असतं आणि एकत्रित बोलून सांगितलं असतं की बाबा हे आपण हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोल्हापूर शहराचा विकास करणार आहोत, ही हद्दवाढ होणार आहे, या हद्दवाढीमध्ये हे एवढे आपण पायाभूत सुविधा निर्माण करणार आहोत, हा विश्वास त्यांना दिला असता तर कोल्हापूरची हद्दवाढ होऊ शकते, ती चुटकीसरशी झाली असती. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो. पुण्याची हद्दवाढ करताना विरोध नसतो का? विरोध सगळीकडे असतो. पुण्याची हद्दवाढ करत असताना काही लोकांचा गावांचा विरोध होता. सह्याद्री अतिथीगृहामध्ये मिटिंग बोलवली होती, अजित पवार होते आणि अजित पवारांनी ही मिटिंग बोलवली होती, पालकमंत्री होते आणि त्यांनी सगळ्यांची मतं ऐकून घेतली. त्यातल्या काही लोकांनी हिरिरीने सांगितलं आमचा हद्दवाढीला विरोध आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, हद्दवाढीला त्यांचा विरोध आहे, त्यांनी हात वरती करा.
त्यांनी सगळ्यांनी हात वरती केले, पीएनी सगळ्यांची नावं गावांची नावं लिहून घेतली. त्यांना सांगितलं तुम्ही तुमचा हद्दवाढीनुसार तुम्ही जायला हरकत नाही. ती लोकं निघून गेली आणि ज्या हद्दवाढीच्या लोकांनी सांगितलं की ही हद्दवाढ आपल्याला उद्या करायची आहे आणि त्यांना सगळ्यांना निरोप पडले की तुम्हाला निधी मिळणार नाही. उद्या निधीला तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझ्याकडे यायचं नाही. सर्व गावांनी एकमतानं मंजुरी दिली आणि पुण्याची हद्दवाढ झाली. कोल्हापुरात का होत नाही? मेडकं प्रत्येकाला आपापली राजकीय सोय बघायची असते. मला माझ्या मतदारांना दुखावायचं नाही. अरे पण आपण आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या दूरगामी विकासासाठी काय योगदान देतोय याचा विचारच होत नाहीये. दुर्दैवानं आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपले जे इथले नेते आहेत हे एकमेकांशी लढण्यातच त्यांची निम्म्यापेक्षा अधिक शक्ती आणि ऊर्जा वाया ते जाते. जर एक झाले तर मला असं मी कोल्हापूर म्हणतोय शहराचा काय, जिल्ह्याचा काय पलट चारू माझं असं म्हणणं आहे की राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्षांच्या भूमिका भिन्न असू शकतात. तुम्ही एकमेकांशी वैचारिक भांडा, आमचं काही म्हणणं नाही. पण कोल्हापूरचा विकासाचा जेव्हा विषय येईल, एकत्र यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सगळे गोष्टी करून एकत्र आले पाहिजे. एकत्र. आमच्या राजू दादा हे वाक्य सुद्धा गेल्या 15 वर्षामध्ये किंवा गेल्या 30 वर्षामध्ये 300 वेळा बोलून झालेलं आहे होय. की शहराच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र येऊ. प्रत्यक्षात काही होत काय होत नाही. नाही. आपण आता ही नुसती अशी चर्चा करतोय, लोक चर्चा ऐकतील, सोडून देतील. पुन्हा उद्या सकाळी आपल्या वॉर्डात किती उमेदवार आहेत आणि कुणाकडून मला काय मिळणार आहे. म्हणजे दुर्दैवानं काही वर्षापर्यंत आमची अपार्टमेंट रंगवून द्या, आम्हाला बोर मारून द्या, इथपासून सगळी कामं इच्छुक उमेदवारांकडून करून घेतली जात होती. कारण का निवडणूक म्हणजे आता बकरं आहे, त्याला सोडायचं नाही. हे जे काही एक पुरा म्हणलं हे विषचक्र हे कुठल्या कुठल्या स्तरावरती आहे आणि ते कसं भेदायचं, कसं संपवायचं हेच कळत नाहीये. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आता जेव्हा असा एक कुठला तरी खरं तर जसा आता एक कोल्हापूर नेक्स्ट किंवा कोल्हापूर फर्स्ट अशा काही संघटना तयार होत आहेत की ज्या कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी राजकारण बाजूला ठेवून काहीतरी चांगलं करण्यासाठी धडपडत आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता जसं आपण हद्दवाढीचं बोललो तसे अजून कुठले प्रश्न प्रामुख्यानं मी तुम्हाला दूरगामी एक आत्मचिंतन महत्त्वाचे? म्हणून सांगतो. हो करा. हे बघा, कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईन योजनेसाठी रामबू फाळकेने राजीनामा दिला. हो हां, त्यावेळेला मला वाटतं 1987 साल होतं. कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पडण्यासाठी ज्या शहरामध्ये 120 TMC पाणी शहराच्या भोवतीनं आहे, अशामध्ये स्वच्छ पाण्यासाठी जी पाईपलाईन योजना आपण आखली, त्या योजनेसाठी आपल्याला प्रत्यक्ष पाणी पडायला 25 35 38 वर्ष लागली. नाही, ती स्कीम कशी होती? 73. नाही म्हणजे उलट्या म्हणजे काय, नाही, बरं. त्याला तुकडे पाडले. एक मिनिट नाही नाही, बोलतो. बजेटच होतं 76.76चं. 76.76 कोटीचं बजेट होतं. बजेट होतं. आणि ते नंतर बजेट आपण 500 कोटीवर नेलं. त्याला का कारण काय घडलं? याला कोल्हापूरच्या संदर्भात असलेला आकस आहे. दुसरी गोष्ट नाही नाही, आकस नाही, मला तर वाटतं ह्याच्यामध्ये खूप प्लॅनिंग आहे. हा. 80 कोटीची योजना ही 500 500 कोटीवर वर न्यायची. जाते. म्हणजे कुणाचा किती वाटा असेल त्यामध्ये? नाही, आणि कोल्हापूरला केवळ पाईपलाईन नव्हे, रस्त्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे, अमृत योजनेमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला प्रॉब्लेम तोच वाटतो की आपल्याला जो काही निधी येतोय त्या निधीतून नेमकं काय होतंय हे बघण्यासाठी सुद्धा कुणाला वेळ असत नाही. पण निवडणुकीच्या काळात मात्र सगळ्यांनाच एकदम असं जागृत अवस्था येते की आमची एवढी मतं आहेत. तर मग त्या तेवढ्या मतांचा वापर चांगल्या कामासाठी का होत नाही? तसा एक दबावगट नागरिकांचा का निर्माण मी होत नाही? तुम्हाला चारू आणखी एक मुद्दा तुमच्याकडे या तुमच्या माध्यमातून मी जनतेचं लक्ष वेधू इच्छितो. काल रविवार होता. काल कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये 1.5 ते 2.5 लाख लोक आली. हो, बरोबर. कोल्हापूरमध्ये टुरिझम प्रचंड क्षमता आहे. क्षमता टुरिझमची क्षमता आहे, पर्यटनाची क्षमता मोठी आहे आणि याच्यावरती कोल्हापूर शहराचा मोठा विकास होऊ शकतो. कोल्हापूर शहराच्या या विकासासाठी कोल्हापूर तीर्थक्षेत्रा विकासाची घोषणा करून साधारण 25 वर्ष झाली. प्रत्येक निवडणुकीमध्ये कोल्हापूरला IT पार्क देतो, तीर्थक्षेत्र देतो. आणखी त्यासाठी कोल्हापूरकरांना एक फसवायची गोष्ट काय असते सांगतो. पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांचं नाव यायचं, म्हणजे कोल्हापूरच्या लोकांना तुम्ही एकदा अपील करता. नंतर सांगायचं की कोल्हापुरात काठी वाजली की महाराष्ट्र हादरतो. हे कोल्हापूरकरांना फुगवण्याची धंदे आता राजकारण्यांनी बंद करावेत आणि कोल्हापूरला ज्या पद्धतीनं कोल्हापूरला एक सुनियोजित विकासाचं एक मॉडेल देण्याची गरज आहे ते दिलं पाहिजे. अहो, साधी 50-53 वर्ष आली कोल्हापूर शहराला महापालिकेला स्वतःची भव्य इमारत बांधता येत नाही. ते तुम्ही कोल्हापूरचा सुनियोजित विकास कसा करणार आहे? महानगरपालिकेचे ओपन स्पेस परस्पर दुसऱ्याच्या नावावर जात आहे. पार्किंगसाठी जागा नाही. काल काही माझे पर्यटक मित्र आलेले होते, त्यांनी तेच सांगितलं, अंबाबाईच्या देवळाच्या इथं गाडी लावायला कुठेही जागा नाही,
3 किलोमीटर जावं लागलं. तिथून चालत येताना अक्षरशः दुसऱ्या शेजारच्या माणसाच्या अंगाला अंग घासत जावं लागेल, इतकी गर्दी होती. वाटेत कुठेही स्वच्छतागृह नाही. हजारो गाड्या येतात आणि कोल्हापूर महापालिकेचं एक बाबू इमाल दर्ग्यासमोरचं मल्टी लेवल पार्किंगमध्ये कपॅसिटी आहे 256 गाड्यांची, आणि त्याच्यामध्ये आत गाडीच जात नाही, गाडी वळत नाही, अशी हा. परिस्थिती आहे. आता तुम्हाला मी सांगतो साधी गोष्ट, म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आपला जो आहे त्याच्या संदर्भात आत्ता हे घोषणा झाल्या. आत्ता तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली कामं चालू आहेत. ती कुठली कामं चालू आहेत? देवस्थानच्या निधीतून कामं चालू आहेत. जे गरुड मंडपाचं काम आणि नगारखान्याचं काम आहे ते देवस्थानाच्या निधीतून काम चालू आहे. अशा पद्धतीनं तुम्ही फक्त लोकांना घोषणा देणार आणि त्याचे प्रकल्प खर्च वाढवत नेणार. कोल्हापुरात एखादी तरी औद्योगिक प्रकल्प मोठा आलाय का सांगा तुम्ही Exactly. मला? पुढचा कोल्हापुरात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे रोजगार निर्मितीसाठी काय आहे ते प्रकल्प काही लोकांच्या दहशतीमुळे बाहेर निघाले. गेले. बरोबर आहे. काही काळामध्ये ते वीज प्रॉपर मिळत नाही म्हणून बाहेर जात होते. आता उद्योग कारखानदारांनी टाकायचा आणि त्याच्यात नोकर कोणी घ्यायचे, नोकर कोणाचे घ्यायचे, त्याचा विमा कोणी उतरायचा, खरंय, हा. काय त्याच्या एखाद्या कामगारावर कारवाई केली तर त्या कामगारावर त्या कारवाई केल्या तर त्याला कारवाईतनं मुक्त कसं करायचं हे ठरवणारी माणसं बाहेर आहेत. आणि त्याच्यासाठी आंदोलन होतात. हा, आणि गुंतवणूकदार जे कारखानदार आहेत की नाही त्याचा भयग्रस्त स्थिती आहे, ते आपलं कोल्हापूर सोडायला लागले. या अशा पद्धतीनं कोल्हापूरचं जर तुम्ही वाटोळं करणार असाल तर कोल्हापूरच्या जनतेला आता किमान नवी आश्वासनं देऊ नका. नाही, मला तर सांगू का, अगदी जबाबदारीनं बोलतो की कोणत्याही निवडणुकीमध्ये जे जाहीरनामा वचननामा होतात ना ते हास्यास्पद वाटतात. म्हणजे कागदावरच आहे, म्हणजे ती एक निवडणुकीच्या प्रोसेस मधली स्टंट पाहिजे असते. प्रत्यक्षामध्ये कृतीत काय नाही. गेल्या 25 वर्षातील प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येक राजकीय पक्षाचे जाहीरनामे काढले आणि त्यापैकी किती आश्वासनांची पूर्तता झाली आहे बघितलं तर जर त्या जाहीरनाम्यातल्या प्रत्येक गोष्टी पूर्तता झाली असती तर राम राज्य आले असं आपण म्हणतो असतो. साधी गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो की आपण ज्यांना कोल्हापूरचं दैवत मानतो त्या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थानाचा जो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू होता किती वर्ष चालू होता हो? 15 वर्ष चालू होतं किमान. नाही, त्याच्यापेक्षा 15 वर्ष. रत्नाप्पा अण्णा कुंभार हे जेव्हा आमदार होते त्यावेळेला त्यांनी त्याला पहिल्या कमानीसाठी निधी दिला होता. हा, आणि काल परवा तो संपला. रत्नाप्पा कुंभार जाऊन किती वर्ष आली? 25-30 वर्ष आली. आपण जर शाहू महाराजांच्या ठाई जर आपण प्रामाणिक नसू तर तुम्ही जनतेच्या ठाई कशी प्रामाणिक राहणार आहात? कातोरे साहेब, तुम्ही फार काही बोललेलं नाही. मला शेवटच्या टप्प्यात तुम्हाला अगदीच विचारायचंय की या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारणाचं चित्र आशावादी आहे की निराशावादी आहे? आता कोणी यायला पाहिजे राजकारणात? राजकारणात प्रामाणिक माणसं मुळात पाहिजेत की ज्यांच्याकडं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं ती स्वप्न पडली पाहिजे. ती राहत्यात बाजूला. सगळ्यांनाच स्वप्न पडतात की मी आता नाही. नगरसेवक झालोय, मी आमदार झालोय म्हणून. नगरसेवक होणं आणि त्यातनं मलिदा मिळवणं अशा अनेक गोष्टी असतात. खऱ्या अर्थानं नगरसेवक झाल्यानंतर जनतेशी कसं एकरूप राहावं, त्यांची कामाची पूर्तता कशी करून द्यावं, कातोरे साहेब, त्यासाठी किती वाद घालायला लागला तर तो घातला पाहिजे. विकासाच्या दृष्टिकोनातून सगळीकडे गेलं पाहिजे, कामं केली पाहिजेत. बजेट मिळत नसलं तर भांडलं पाहिजे. शहराच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण प्रयत्न करणार त्यावेळेला नियोजन काहीतरी पाहिजे. आता हद्दवाढीचा जो प्रश्न आहे 72 पासून हा प्रश्न गाजत आला. आज 2025 संपलं तरी पण तुम्ही अजून आश्वासनच देता. देंगे दिलाएंगे. काय चाललंय? मुळात काय आहे की मला असं हे बऱ्याचदा वाटतं सगळं बाजूला गेलेलं आहे. फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ. नाही, ह्याच्या पलीकडे आता काय नाही आहे. म्हणूनच सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की महानगरपालिकेच्या निवडणुकीतून नगरसेवक निवडायचे असतात, प्रभाग सेवक नाही. नगरीचा सेवक. नगरीचा सेवक. प्रभागासह संपूर्ण शहराच्या विजनचा विकासाचा अतिशय चांगला मुद्दा काढला. कारण कोल्हापूर शहराचा सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून जो आपण विकास करू तो विकास चिरंतन राहणार आहे. मी माझ्या प्रभागात निवडून आलोय, प्रभागाची माझी बाउंड्री एवढी आहे आणि याच्यामधली मी गटर आणि रस्ते करणार असं म्हणत असलो तर कोल्हापूर शहराचा विकास होणार नाही. आणि ते काय एक लक्षात म्हणजे गटर रोडच म्हणजे काय भागात ह्याच्यापेक्षा कसं आहे पूर्ण शहराचा विकासासाठी मला सांगा इतर डेव्हलपमेंट्स आपण म्हणत असो इंडस्ट्रियल बाहेरच्या इकडं 5 तारखेमध्ये यायला पाहिजेत. मला सांगा रंकाळ असो किंवा बऱ्याच असे ठिकाण आहेत कोल्हापूरचे की तिथं तुम्हाला विकास व्हायला पाहिजे. तो विकासासाठी तुम्हाला समजायचं आहे का की आमच्याकडे जे बजेट नाही आहे
त्याला केंद्राकडनं घेण्यापेक्षा मला सांगा माप मोठे आहेत, संजय घोडासारखे आहेत, डी.वाय. पाटील आहेत किंवा जर काही संस्था मोठमोठ्या आहेत, त्यांनी जर ह्यात जर काही तुम्हाला सहभाग घेतला तर निश्चित तुम्हाला समजा एक लक्षात कोल्हापुरात निश्चित फरक पडेल. आणि एक जर काही डेव्हलपमेंट झालं, आज मला सांगा स्वच्छतागृह आहे का कोल्हापुरात? बाहेर येणाऱ्या पर्यटकांना तुम्हाला सांगा महिलांचं फार अवघड होत आहे. झालं ट्रॅफिकचं, साहेब तुम्ही म्हणता ट्रॅफिकचा विषय काढलात, मी तर ओपनली बोलतो. आज तुम्ही मला सांगा आम्ही आमच्या सरकारने अरे गाडी दोन लोक अरे जगावर बोलतो तुम्ही लोक. मला सांगा कॉर्पोरेशनने पर्याय तुम्ही ट्रॅफिकचे म्हणजे पार्किंगची व्यवस्था केली आहे का? मग तुम्ही का आमच्यावर लादताय पैसे? ह्या सगळ्याचा विषय तुम्हाला विचार केला पाहिजे. तुम्हाला सांगतोय का आपल्याकडे काय कळेल साहेब, आपल्याकडे असं आहे की मी महानगरपालिकेच्या नळाचं पाणी मोटर लावून घेतोय. मी जर त्याला मोटर लावू नको म्हटलं की तो लगेच तू कोण रे मला विचारणार. इथनं सुरुवात आहे. बरं. सो मला असं वाटतं की यथा राजा तथा प्रजा ही आपल्याकडे कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी परिस्थिती आहे. सगळ्यात मोठा कट कुठला? फुकट. आपल्याला सगळ्या गोष्टी फुकट पाहिजे आहे. बरोबर आहे. मला काही त्याच्यासाठी द्यायचं नाहीये. सिव्हिक सेन्स नाहीये. रस्त्यावर थुंकू नको. तू कोण मला सांगणार? मी रस्त्यावर थुंकणार. आणखीन एक मुद्दा सगळ्यात त्यातला मध्ये आपण आता राजकीय नेत्यांच्यावर चर्चा एका बाजूला फोकस केली. बरोबर आहे. मी असं उलट म्हणेन की आता जनतेने सुद्धा आपला माइंडसेट बदलला. त्याच्यावरती मी पुढच्या एपिसोडमध्ये बोलवणार आहे कोल्हापुरातील काही तज्ज्ञांना, काही पत्रकार बांधवांना की खरोखर आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येकजण आपल्या अपेक्षा सांगतात, मागण्या करतात, पण नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पण आजच्या एपिसोडमध्ये आपला हाच मुद्दा होता की निवडणूक लढवणं हे आता प्रचंड अवघड काम झालं आहे. अनेक दिग्गज जे यापूर्वी नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलंय ते पण म्हणतात निवडणूक लढवणं आता आमचं काम नाही. नको. अनेक जण म्हणतात आम्हाला निवडणुकीमध्ये या क्षेत्रात उतरायचंच नाही. मी तुम्हाला विचारू ह्या तुमच्या चर्चेच्या अनुषंगाने एक मुद्दा सांगतो की कोल्हापूर, तुम्ही हा सुरुवात असं केली कोल्हापूर शहराचा विकास कुठे होता आणि कुठे झाला. कोल्हापूर शहराचा विकास आज कोल्हापूर शहरामध्ये मूलभूत जसंही म्हटले की आज स्वच्छतागृह आमच्याकडे नाहीत. सामान्यांना शिकण्यासाठी असलेल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळा बंद पडायला आल्या आहेत. आमच्याकडे रस्ते चांगले नाहीत. आमच्याकडे पाणी 500 कोटी रुपयाचे खर्च करून पाणी पुरवठा योजना केली, पण त्यालाही अजून गळती दर पेपरला जाहिरात येत त्याला गळती अजून आपल्याला काढता येईल. घनकचरा व्यवस्थापन होत नाही. मी तुम्हाला सांगतो की हे का होत नाही याचं जर तुम्हाला कारण शोधायचं असेल तर ज्यांना ही कामं दिली गेलीत त्यांची एकदा नार्को टेस्ट घ्या. ते जेव्हा एकदा घडाघडा बोलायला लागतील की नाही तेव्हा तुम्हाला कळेल की हा कोल्हापूरच्या विकासाचा पैसा कोणाच्या घरात गेलाय. का त्याचे तुकडे जर आपल्याला कळायचे असेल कुणी कुणी तुकडे पाडले त्याचे आणि प्रत्यक्ष निधी कसा आला. जर हे राजीव गांधींनी एक उदाहरण दिलं होतं की 1 रुपया आपण जेव्हा केंद्रात दिल्लीतनं खाली घरगळ जेव्हा तो ग्रामीण भागात येतो तेव्हा त्याच्यामध्ये 5-10 पैसे शिल्लक राहिले असतात, कारण मध्ये सगळे वाटण्यात तो निघून गेलेला असतो. त्यात तो 10 पैसे आपल्या कोल्हापूरच्या सगळ्या विकास कामांची अवस्था हीच आहे. निधीचे आकडे फक्त फ्लेक्सवरती आहेत आणि याला पाडलेले ढपले जर बाजूला घेतले तर त्या प्रत्यक्ष विकास कामावर होणारा पैसा अत्यंत तुटपुंज आहे. म्हणूनच याची जर आपल्याला खरोखर आपल्याला चौकशी करायची असेल आणि याचं कारण शोधायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा या कंत्राटदारांची नार्को टेस्ट घ्या. त्यांना पण त्या यात्रा झालेल्या आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की आपल्याला जेवढे मिळाले जेवढं मिळालेलं आहे तेवढं त्या रस्त्यावर पण खर्च झालेला नाही आहे आणि ती कोणते तिसराच माणूस घेऊन राजू दादा याला प्रसार माध्यम म्हणून तुम्ही आम्ही पण जबाबदार आहोत. म्हणजे कसबा बावड्यातील त्या एका कंत्राटदारानं काही दिवसांपूर्वीच नाना कदमनी जेव्हा त्याचं नाव उघड केलं आणि मग त्याला काम न करताच महापालिकेनं पैसे दिले होते, काय झालं पुढे त्याचं? 8 दिवस बातम्या आल्या, सगळ्यांनी चर्चा केली, रात गई बात गई. चारू त्यापुढे तुम्ही जाऊन सांगतो मी तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारत म्हणजे महापालिकेची जी मुख्य इमारत आज राज्यामध्ये सगळ्या महापालिकेच्या टोलेजंग इमारती आहेत. मुख्य इमारत आम्ही जेव्हा बघायला गेलो तर पहिलं भूमिपूजन झालं होतं इथं शासकीय विद्यालय ग्राउंडच्या पाशी. राजू शिंगाडे तेव्हा महापौर होते. त्याच्यानंतर आम्ही जागा हलवली निर्माण चौकात. त्या निर्माण चौकातल्या जो निर्माण चौकाचा जो भूखंड होता त्या भूखंडावरती सर्व निवाडे महापालिकेचे आहेत. महापालिकेच्या पद्धती सर्व निवाडे महापालिकेच्या बाजूने आहेत, पण कोणीतरी इलेमेंट त्या मूळ मालकाला मध्ये घालतो आणि त्याला हे करावं. महानगरपालिकेसारखी संस्था सर्व निवाडे आपल्या बाजून असताना आपली जागा बदलून झेंडा बार करणे ते मी म्हटलं ना की या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं कोणत्या विषयांची चर्चा होतीये? रस्ते, पाणी, गटर्स आणि कचरा उठाव या पलीकडे जातच नाहीये. शहराचा पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आपण काही करणार आहोत का नाही? शहराची सौंदर्यपूर्ण वाढ असली पाहिजे, आखीव रेखीव रस्ते असले पाहिजेत, चांगल्या बागा उद्यानं असली पाहिजेत,
सार्वजनिक स्वच्छता उत्तम पद्धती. आपण दुबईला जाऊन आलो, सिंगापूरला जाऊन आलो की आपण तिथलं कौतुक करतो, काय रस्ते आहेत, काय स्वच्छता आहे म्हणून. कोल्हापूरचीच माणसं दुबईत गेली की अजिबात थुंकत नाहीत रस्त्यावरती, पण कोल्हापुरात उतरलो की आपली लगेच पिचकाऱ्या सुरू होतात. हे का होतं? तर मला असं वाटतं की महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येकानं आधी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. निवडणूक लढवणं अवघड बनलेलं आहे. निवडणूक लढवणारे जे काही उमेदवार आहेत हे सगळे मनी आणि मसल पॉवर आहेत, 2 नंबरवाले धंदे असलेले आहेत. हे सगळं आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला एकूणच या सगळ्या व्यवस्थेकडं आपल्याला जबाबदारीनं बघितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा, शुद्धीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज 23 अभियांत्रिकी कॉलेज आहेत. भरपूर अभियंते पासआउट होऊन बाहेर पडतात आणि बाहेर नोकरीला जातात. जगाच्या कानाकोपऱ्यात कोल्हापूरची पोरं आज चांगलं नाव कमवून पुढे आहेत. या तरुण मुलांनी, तरुण शिक्षित मुलांनी आता या क्षेत्रामध्ये उतरण्याची गरज आहे. पण कोल्हापूरची तरुण मुलं म्हणतायत आम्ही इथं थांबणार नाही. पुढच्या एपिसोडमध्ये मला या विषयावर बोलायचंय, पण तुर्तास आजच्या या एपिसोडमध्ये अनेक प्रश्न आम्ही मांडलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला ठोस असं उत्तर मिळालेलं नाही. याचं कारण ही परिस्थिती कधी बदलणार याचं उत्तर कुणाकडेही नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे असं झालं पाहिजे, नेहमी खरे बोलावे, हे सगळ्यांना माहिती आहे, तो सुविचार आहे. पण प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही, हे दुर्दैव आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये तुमच्याकडं मत मागायला येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदार म्हणून काही प्रश्न विचारा, मतदार म्हणून स्वतःची किंमत ठेवा, तर आणि तरच ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव असेल. अन्यथा आणखीन एक निवडणूक झाली एवढंच याचं एक केवळ कवित्व असेल. आजच्या या संवाद प्रतिवादच्या एपिसोडमध्ये हे तिन्ही मान्यवर सहभागी झाले, याबद्दल या तिघांचे मी मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.